पीएम किसान सन्मान निधीची रक्कम दुप्पट होणार का? नमस्कार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम किसान सन्मान निधी योजना ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 2000 या पद्धतीने 6000 रुपये एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जमा होतात. या योजनेअंतर्गत 9.3 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सध्या घेत आहेत. दर 4 महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये याप्रमाणे रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. ज्या शेतकऱ्यांजवळ 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. जे शेतकरी भारतीय नागरिक आहेत असे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. आत्तापर्यंत पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 18 हप्ते जमा केले गेले आहेत. आता फेब्रुवारीमध्ये 19वा हप्ता मिळणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यापूर्वी 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचे बजेट 2025-26 सादर होणार आहे. मोदी सरकार सन्मान निधीची लाभाची रक्कम वाढणार असल्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. या योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना मिळतात. 1 फेब्रुवारी 2025ला 2025-26 केंद्र सरकारचे बजेट आहे. ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी मोदी सरकार या योजनेअंतर्गत मिळणारी लाभार्थीची रक्कम ही वाढवण्याचा विचार करू शकतील. 6000 ऐवजी 12000 रुपये म्हणजे दुप्पट रक्कम या योजनेअंतर्गत मिळू शकेल, परंतु याची सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किसान कॉर्नर यावर क्लिक करून ई-केवायसी वर क्लिक करा. त्यानंतर तेथे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो OTP तेथे टाका. धन्यवाद.